नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। जर तुम्ही स्किप केला तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे। कारण की मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मुंबई उच्च न्यायालयाची शिपाईची भरती निघली आहे, त्याची प्रोसेस कशी काय आहे, फॉर्म किती आले, नक्की काय झालं ते सगळं सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळणार आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा फॉर्म किती आलेत, तर मी सगळी माहिती घेतली बाबा अधिकाऱ्यांना विचारून वगैरे। तर किती फॉर्म आले तर त्याची ॲक्युरेट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, आता परीक्षेचा पॅटर्नचा विचार करू। मराठीचे किती प्रश्न विचारले जातात, गणितचा किती प्रश्न विचारले जातात, बुद्धिमत्तेचे किती प्रश्न विचारले जातात, संगणकावर किती प्रश्न विचारले जातात, ह्या सगळ्याची सखोल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि किती मार्काचा नक्की पेपर असतो हे पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता परीक्षेचा सिलेबस अभ्यासक्रम किती बाबा, इतिहास हा विषय, तर इतिहास विषयाचा किती सिलेबस कव्हर केला यात, मराठी या विषयाचा किती सिलेबस कव्हर केलाय, गणित या विषयाचा किती सिलेबस कव्हर केलाय, हे झालं आता अभ्यासक्रम सिलेबसवर झालं। आता आपण बघणार शारीरिक चाचणी। आता ह्याची शारीरिक चाचणी ही पोलीस भरती सारखीच असते का, 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक, की रेल्वे भरती सारखी असते, की अजून दुसरी कशी असते, याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण सुरू करूया। मी मागच्या वेळेसच्या पोरं जी भरती झाल्यात त्यांना सगळं विचारलंय बाबा, मुलाखतीला काय केलं पाहिजे, मुलाखतीचा सिलेबस कसा असतो, मुलाखतीला कशी तयारी केली पाहिजे, नक्की कोणत्या लेवलची तयारी केली पाहिजे, MPSC लेवलची कशी असते ती तुम्हाला मी सांगणार आहे बाबा या व्हिडिओमध्ये। नक्की मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे। आता राहिला प्रश्न फक्त फायनल मेरिटचा। आता 30 प्रश्नापैकी आपण किती प्रश्न बरोबर सोडवले तर आपण मेरिटमध्ये बसू शकतो, फायनल मेरिट किती लागू शकतं, हे सगळी माहिती तुमच्या मनामध्ये जे काही शंका असतील ती सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला तर आपण सुरू करूया। आता तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न होता की बाबा एकूण फॉर्म किती आलेत। मी तुम्हाला सांगतो ॲक्युरेट आजपर्यंतचा आकडा आहे की बाबा 2 लाख प्लस फॉर्म आलेत। 887 जागा आहेत, म्हणजे बघा एका जागेसाठी किती फॉर्म आलेत। आणि तुम्हाला सांगतो आता एवढी स्पर्धा आहे की बाबा तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं पाहिजे, कशा पद्धतीने प्रश्न विचारलेलं, कसं काय नक्की कसा अभ्यास केला पाहिजे हे तुम्हाला विचार केला पाहिजे। आणि त्यानुसार तुम्ही स्टडी प्लॅन करा, अभ्यास चांगला करा, कारण की स्पर्धा खूप मोठी आहे। मनामध्ये दुसरा प्रश्न आहे की बाबा परीक्षा पॅटर्न कसा आहे। GSGK साठी 20 ते 23 पर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात, 20 पण विचारू शकतात, 23 पण विचारू शकतात। पण मागच्या वर्षीचा सांगतो तुम्हाला 22 ते 23 प्रश्न GSGK वर विचारलं होतं। ह्या वर्षी किती विचारतात ते बघूया आपण। आता मराठी विषयावर 2 प्रश्न विचारले होते। एक प्रश्न जो थेअरीवर होता आणि एक प्रश्न होता शब्दसंग्रहावर। संगणकावर 2 प्रश्न विचारले होते, त्यामध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइस संगणकाचे कोणते आहेत, संगणकाचा शोध कोणी लावला, चार्ल्स बॅबेज वगैरे संगणकाचे जे नॉर्मल प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न विचारले जातात ह्यामध्ये। आता गणित बुद्धिमत्ता, गणितवर 1 प्रश्न, बुद्धिमत्तावर 1 प्रश्न, असा परीक्षेचा पॅटर्न आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम। आता इतिहासामध्ये काय काय विचारलं जातं, संस्थाने असतील, समाज सुधारक असतील, आधुनिक भारताचा इतिहास करा तुम्ही, आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न येणार आहेत, संस्थानावर येतील, समाज सुधारक 10-15 करून टाका, इतिहासावर 5 ते 6 प्रश्न येण्याची शक्यता असते। आता भूगोल जगाचा इतिहास, भारताचा इतिहास, भूगोलामध्ये 7 ते 8 प्रश्न विचारण्याची शक्यता असते। जगाच्या भूगोलामध्ये तुम्ही भारताचे कडला सीमा कुठल्या देशाची आहे, महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये कुठल्या सीमा महाराष्ट्र राज्याला कुठल्या राज्यांच्या सीमा लागल्या ते करू शकता। जगातील लांब नदी वगैरे, कुठला खंड सगळ्यात मोठा आहे, हे सगळे प्रश्न तुम्ही करू शकता। लांब नदी कुठली, लहान नदी कोणती, लांब पर्वतरांग कोणती, ही सगळी तुम्ही भूगोलमध्ये बघू शकता। 7 ते 8 प्रश्न भूगोल येऊ शकतात। मराठीला शब्दसंग्रहाला 1 मार्क आणि थेअरीला 1 मार्क। आता विज्ञानावर 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात। राज्यशास्त्र महत्त्वाचा विषय आहे, कारण की न्यायालयाविषयी सगळे प्रश्न विचारू शकतात। न्यायालयाची स्थापना कधी झाली, खंडपीठ कुठं आहेत, हे सगळं तुम्हाला विचारू शकतात। खंडपीठामध्ये कुठले जिल्हे, कुठल्या जिल्ह्याला कुठलं खंडपीठ आहे, हे सगळं यामध्ये विचारू शकतात। आता संगणकाचं तुम्हाला सांगितलं, या संगणकाचा शोध, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, हे सगळं बघायचं आहे। आता राहिला प्रश्न शारीरिक चाचणीचा। शारीरिक चाचणीमध्ये काय असतं, यामध्ये बाबा पोलीस भरतीसारखं ग्राउंड बिऊंड काही नसतं, असलं काय नसतं, रेल्वेसारखं पण काय नसतं। यामध्ये श्रमाची कामं घेतली जातात, म्हणजे एखादा फाईलचा गट्टा असतो, तो फाईलचा गट्टा तुम्ही घेऊन जाऊ शकताय का, म्हणजे श्रमाची कामं। तुम्ही बाबा तिथं ऑफिसला काम करणार आहे, तुम्ही फाईलचा गट्टा घेऊन घेणं ते तुमचं काम असणार आहे। आता तुम्ही एक जजच्या दरवाजाच्या बाहेर थांबला, आवाज देऊन केस नंबर वरडायला होता, तर बाबा तुमचा आवाज कसा आहे,
आणि तुम्हाला मेन महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेची कामं तुम्ही कशी करू शकतात. स्वच्छतेची कामं करणं काय इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बाबा समोर माणसं असताना तुम्ही लाजताय का, काम करताना तुमचा स्वभाव कसा आहे हे सगळं यामध्ये तपासलं जातं. हे होतं कशाचं, शारीरिक चाचणीबद्दल. लास्टचा मुद्दा येतो बाबा मुलाखतीला स्वतःविषयी माहिती विचारली जाते. तुमचं आई वडील वगैरे, तुम्ही कुठं काम करता, आतापर्यंत काय केलं वगैरे, सगळी आतापर्यंत जर्नीची माहिती विचारू शकता स्वतःबद्दल. तुम्ही कसं काय अभ्यास केला, इकडे येण्याचं कारण वगैरे ते विचारू शकतात. आता तुमचं शिक्षण जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला विचारणार बाबा तुमचं ग्रॅज्युएशन झालं तरी तुम्ही इकडे कसं काय आला, 12वी झाली का, ग्रॅज्युएशन झालं या, नक्की शिकलाय का, इकडे येण्याचं कारण काय, ह्या सगळ्या मुलाखतीला प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला स्वतःविषयी सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे, स्वभाव कसा आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, कारण की तुम्हाला तिथं मोठ्या मोठ्या लोकांवर काम करायचं आहे. त्यामुळे तुमची बोलण्याची पद्धत तपासली जाते, स्वभाव तपासला जातो, तुमची राहण्याची पद्धत, नीटनेटकेपणा, टापटिपणा आहे का, या सगळ्या गोष्टी मुलाखतीमध्ये तपासल्या जातात. आता लास्टचा मुद्दा म्हणजे सगळ्यात शेवटचा मुद्दा, मेरिट. आता तुम्हाला 30 पैकी 15 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तर तुम्ही शारीरिक चाचणीसाठी पात्र होऊ शकता. पण तुम्हाला जर फायनल मेरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला 28 ते 29 प्रश्न बरोबर सोडवणं गरजेचं आहे, तरच तुम्ही फायनल मेरिट क्रॉस करू शकता, नाहीतर करू शकत नाही. हे होती मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाईची सगळी भरतीची प्रोसेस. काय काय होतं ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर केलं आहे. जर एखादी माहिती चुकीची असेल तर नक्की सांगा, आपण त्यामध्ये दुरुस्ती करूया. काय चुकलं असेल तर माफ करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.